कथा त्यावेळेची आहे जेव्हा मोबाईल फोन आणि टेलिफोन तर सोडा, काही खेड्यापाड्यात तर वीजही नव्हती. यशवंतराव उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात आपल्या वृद्ध आईवडील, पत्नी कौशल्याबाई आणि 3 मुलींसोबत राहत होते. यशवंतरावांना मुलगा व्हावा अशी खूप इच्छा होती, कारण त्या काळात मुलींपेक्षा मुलगेच जास्त महत्त्वाचे होते. पण बघायला गेलं तर आजही असे अनेक कुटुंब पाहायला मिळतील जिथे मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जातो. यशवंतरावांनी मुलासाठी आणखी एक वेळेस प्रयत्न करून पाहिला आणि यावेळी त्यांची इच्छा पूर्ण झाली. यावेळी त्यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदाची लाट उसळली. यशवंतरावांनी संपूर्ण गावात मिठाई वाटली. यासोबतच त्यांनी नवसही केला. त्यामुळे भगवान सत्यनारायण यांच्या कथेसोबतच मेजवानीही आयोजित करण्यात आली होती. खूप पैसा खर्च झाला, तरीही यशवंतराव खूप खुश होते. तो मुलगा संपूर्ण कुटुंबाचा लाडका होता आणि त्याची विशेष काळजी घेतली गेली. मुली तर बिचाऱ्या स्वतःच मोठ्या होतात, तशाच यशवंतरावांच्या मुलीही मोठ्या झाल्या. आपल्या 2 मोठ्या मुली 13 आणि 15 वर्षांच्या झाल्यावर एकाच मंडपात लग्न लावून त्यांनी आपले ओझे हलके केले. त्या काळी बालविवाह ही सामान्य बाब होती. लग्नानंतर त्या तरुण मुलींचं सासरच्या घरी काय होतंय ते बघायला कोणी जात नसे. त्यावेळी आईवडील कन्यादान करून निश्चिंत व्हायचे आणि विचार करायचे की मुली त्यांच्या नशिबानुसार जगतील. यशवंतरावांची 3री मुलगी होती नम्रता. ती फक्त 2 वर्षांची होती. नम्रतानंतरच मुलगा जन्माला आला, म्हणून यशवंतराव तिला भाग्यवान मानत असे आणि त्यांना तिच्याबद्दल विशेष आपुलकीही होती. नम्रताने लहान भावाला शाळेत शिकायला जाताना पाहिल्यावर तिनेही वडिलांकडे शिकण्याचा हट्ट धरला. यावर यशवंतरावांनी खूप विचार केला आणि मग त्यांना वाटले की नम्रता तिच्या भावाबरोबर शिकायला गेली तर ती तिच्या धाकट्या भावाचीही काळजी घेईल. तोपर्यंत त्या काळात काही लोकांनी मुलींना शाळेत पाठवायलाही सुरुवात केली होती. 2 भावा बहिणींमध्ये फक्त 2 वर्षांचा फरक होता. त्यामुळे दोघेही एकाच वर्गात दाखल झाले. नम्रता पुस्तकांच्या जादुई दुनियेत डुबू लागली आणि रोज नवनवीन माहिती मिळाल्याने तिची अभ्यासाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढू लागली. हळूहळू वर्ष निघून गेली. जेव्हा जेव्हा तिच्या बहिणी त्यांच्या आईवडिलांच्या घरी येत असत, तेव्हा लहान बहिणीचा बौद्धिक विकास पाहून त्यांना आश्चर्य आणि आनंद होत असे. त्यांना आपल्या बहिणीचा खूप अभिमान होता. यासोबतच त्यांना खंतही वाटत होती की त्यांना पुढे जाण्याची संधी मिळाली नाही आणि लहान वयातच त्यांना घरची आणि मुलांची जबाबदारी उचलावी लागली. आपल्या बहिणींची अवस्था पाहून नम्रताच्या मनात विचार आला की इतक्या लहान वयात ती लग्न करणार नाही. शिक्षणाने तिला तिच्या काही अधिकारांचे ज्ञान आणि स्वतःसाठी उभे राहण्याचे धैर्य दिले होते, परंतु ती 14 वर्षांची झाल्यावर तिच्या वडिलांनी तिच्यासाठी नातेसंबंध शोधण्यास सुरुवात केली. नम्रता लग्नाला तयार नव्हती. तिने वडिलांना विनंती करून सांगितले की बाबा, मला पुढचं शिक्षण करायचं आहे, कृपया माझं लग्न करू नका. आपल्या मुलीच्या इच्छेमुळे यशवंतरावांनी आणखी काही काळ तिचं लग्न न करण्याचा विचार केला. परंतु जेव्हा नम्रता 16 वर्षांची झाली तेव्हा मग गावातले सगळे बोलू लागले, कारण त्या काळात या वयातील मुलींनी अविवाहित राहणे ही मोठी गोष्ट होती. आता यशवंतरावांनीही नम्रताचे ऐकले नाही आणि लवकरात लवकर तिचे लग्न करण्याची तयारी सुरू केली. लवकरच त्यांना नम्रतासाठी अरुणचे नाते मिळाले. यशवंतरावांनाही नम्रतासाठी अरुण आवडला. नम्रता आणि अरुण यांच्या वयात 10 वर्षांचे अंतर होते. तरीही अरुण आणि त्याचे कुटुंब खूप चांगले होते, त्यामुळे नम्रता आणि अरुणचे लग्न निश्चित झाले. नम्रताने या लग्नाला खूप नकार दिला, पण तिचे म्हणणे कोणीच ऐकून घेतले नाही, कारण त्या काळी मुलींना या सर्व बाबतीत बोलण्याचे स्वातंत्र्य नव्हते. नम्रताही विरोध करत होती, पण समाजाची भीती दाखवून तिला गप्प बसवण्यात आले. शेवटी जे व्हायचे होते तेच झाले. नम्रता आणि अरुणचे लग्न झाले. रडत रडत नम्रता निरोप घेऊन सासरच्या घरी पोहोचली.
संपूर्ण दिवस धार्मिक विधी करण्यातच गेला. रात्री नम्रताला लग्नाच्या खोलीत नेले. ती लग्नाच्या खोलीत बाहुलीसारखी बसून आपल्या नशिबावर अश्रू ढाळत होती. इकडे अरुणचे सर्व मित्र लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या नावाने त्याची छेड काढत होते. एवढ्या सौम्य आणि सुंदर बायकोचा सहवास अनुभवायला अरुणही खूप व्याकुळ झाला होता. रात्री 10 वाजता त्याला मित्रांना सोडून लग्नाच्या खोलीत जाण्याची संधी मिळाली. हातात लाल गुलाब धरून धडधडत्या हृदयाने तो खोलीकडे जाऊ लागला. इकडे लग्नाच्या खोलीत नववधूचा पोशाख घातलेली नम्रता नुसती रडतच होती. तिला भीती होती की तिचा नवरा येताच तो तिच्या भावनांकडे दुर्लक्ष करेल, तिच्याबरोबर क्रूरतेत उतरेल. कारण लग्नानंतर तिच्या बहिणींसोबतही असाच प्रकार घडला होता. या सगळ्या गोंधळात मग्न असलेली 16 वर्षांची नम्रता घाबरून लग्नाच्या बेडवर बसली होती. तिला नवरा बायकोच्या नात्याबद्दल फारशी माहिती नव्हती. तेवढ्यात तिचा 26 वर्षांचा नवरा अरुण खोलीत आला. भीतीने नम्रताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अरुणच्या इच्छा तर शिगेला पोहोचल्या होत्या. तहानलेल्या तळमळलेल्या डोळ्यांनी नवविवाहित नवरीकडे बघत तो पुढे सरकला. अरुण येऊन बेडवर बसताच नम्रताचे रडणे अजूनच वाढले. तिचे रडणे ऐकून अरुणला धक्काच बसला आणि त्याने विचारले की तू का रडतेस? त्याने पटकन नम्रताचा पदर उचलला तर तिचा चेहरा अश्रूंनी भिजला होता. रडण्याने तिचे डोळे सुजले होते. अरुण प्रेमाने म्हणाला, काय झालं? एवढी का रडतेस? बाथरूममध्ये जा आणि फ्रेश हो. नम्रताला तर फक्त तिथून पळून जाण्यासाठी निमित्त हवे होते. ती पटकन बाथरूममध्ये गेली आणि बराच वेळ अश्रू ढाळत राहिली. खूप वेळेनंतर ती बाहेर आली तेव्हा तिचे डोळे रडण्याने लाल झाले होते. तिला अरुणची खूप भीती वाटत होती. ती विचार करत होती की हा माझ्यासोबत काही वाईट तर करणार नाही ना, कारण तिने तिच्या बहिणींकडून लग्नाच्या रात्रीच्या खूप वेदनादायक कथा ऐकल्या होत्या. त्यामुळे तिच्या मनात एक भीती निर्माण झाली होती. अरुणने पत्नीचे लाल डोळे पाहिल्यावर तो काळजीत पडला आणि म्हणाला की अखेर तुझा प्रॉब्लेम काय आहे? मला बघून तू एवढी का रडायला लागलीस? मी काय तुला खाणार आहे का? नम्रताने मान खाली घातली आणि भीतीने थरथर कापू लागली. आता हा रागाने मला मारेल की काय अशी भीती तिला वाटत होती. नम्रताच्या चेहऱ्यावरचे चिंताग्रस्त भाव बघून अरुण हसत हसत तिच्या जवळ आला आणि तिचा खांदा धरून हळूच म्हणाला, हे बघ, तुला माझ्याशी घाबरायची काहीच गरज नाही. मी तुझ्यासोबत काहीही चुकीचे करणार नाही. काय आपण चांगले मित्र होऊ शकतो का? निदान तुझ्या मनात नेमकं काय चाललं आहे ते तरी मला कळू दे. अरुणच्या बोलण्याने नम्रताला जरा धीर मिळाला. ती हळू आवाजात म्हणाली, लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या नावाने मला खूप भीती वाटत होती. मला अजून लग्न करायचंच नव्हतं. माझ्या वडिलांनी जबरदस्तीने माझे लग्न लावून दिले. मला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं. असे म्हणत तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. अरुण खिशातून रुमाल काढून देत म्हणाला, माझं ऐक, रडू नकोस. आता तुझे लग्न तर झाले आहे आणि मी तुझा नवरा आहे. त्यामुळे तुझ्या सुखाची जबाबदारी माझी आहे आणि तुझ्या भावना जपणे हे माझे कर्तव्य आहे. मला तू पहिल्याच नजरेत आवडली होतीस, म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केले. मला माहीत नव्हते की तुला इतक्यात लग्न करायचे नव्हते, कारण तुझ्यापेक्षा लहान मुलींचे लग्न होतात, म्हणून मी तुझ्या नात्याला होकार दिला. पण जर तू अजून या नात्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नशील तर मी या नात्यासाठी वेळ द्यायला तयार आहे. तू 18 वर्षांची होईपर्यंत आपण चांगले मित्र म्हणून राहू. आणि राहिला प्रश्न तुझ्या शिक्षणाचा, तर माझ्या पत्नीला पुढे शिक्षण घ्यायचे असेल तर आपण तिला शिक्षण घेऊ देऊ अशी चर्चा मी घरात आधीच केली होती. कारण माझी बायको शिकलेली पाहिजे अशी माझी खूप इच्छा होती. तसे मी ऐकले होते की तुला अभ्यासात खूप रस आहे, म्हणून खूप विचार करून मी या नात्याला हो म्हणालो. म्हणून तुला मला घाबरण्याची गरज नाहीये. आता मला सांग, तुझ्या सर्व शंकांचे निरसन झाले आहे की नाही? आणि प्लीज रडणं बंद कर. अरुणच्या बोलण्याने तिच्या जळत्या मनाला थंडावा मिळाल्यासारखं नम्रताला वाटलं. ती हसून म्हणाली, मला इतका चांगला नवरा मिळाला आहे यावर माझा विश्वासच बसत नाही.
माझ्या मैत्रिणी आणि बहिणी म्हणायच्या की नवरा लग्नाच्या पहिल्या रात्री जबरदस्तीने आपला अधिकार गाजवतो, पण तुम्ही खूप अनोखे आहात. अरुण हसत म्हणाला, चल निदान तू हसलीस तर खरं. अशीच खुश राहा, खूप गोड दिसतेस. हे ऐकून नम्रताचे गाल लाजून लाल झाले होते. अरुण पुढे म्हणाला, ठीक आहे, कपडे बदलून झोप, आपण उद्या बोलूया. नम्रता आनंदाने झोपायला तयार होऊ लागली, कारण येणाऱ्या दिवसाचा सूर्य तिच्या आयुष्यात नवी पहाट घेऊन येणार होता. मित्रांनो, काही ठिकाणी आजही समाजात मुलींना ओझं समजून त्यांचे लवकर लग्न करून त्यांना शिक्षणापासून वंचित करून स्वावलंबी होण्यापासून रोखले जाते. बालविवाह हा गुन्हा आहे. लग्नापूर्वी मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या स्वप्नांना उड्डाण देणे अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? लग्नाच्या पहिल्या रात्री अरुणने घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य? कृपया कमेंट करून आम्हाला कळवा. धन्यवाद.